गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्रीगुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग. श्रीगुरुमूर्ती कृपा सेधू, माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू, अत्युल्हास होतसे. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारोन, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्णक्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रहाकारणे. जयाचे करिता चरणदर्शन, समस्त तीर्थासमान जाण. चरण पवित्रम वितत पुराण, वेदश्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभवनी. लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा. मास 4 क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्तांते, पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता अपार, भूमंडाळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुत कथा. पुढे असे चरित्र अमृता, सांगेन ऐका एकचित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तिसी, सौख्य पावती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी. नामधारका स्वस्थ परियेसी, सांगेन किचित तुझ आता. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एकचित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती, कार्यकारण मनुष्य देही. अवतार व्हावयाचे कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका. सुशील आचार पतिसेवका, महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊनी मरती, पूर्वकर्मफळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती, तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणूनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणूनी, चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी. होतसे दुःख जननीसी, वर्जी आपुले पतिते. पतिसी म्हणे ते नारी, पुत्र नाहीत आम्हा घरी. कष्ट करोनी नाना परी, पोसिले एका बाळकासी. विद्यान येची वेद त्यासी, वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी, की मूढ होऊनी उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताडन कराल अहर्निशी. प्राण त्यजीन मी भरवसी, म्हणूनी विनवी पतिते. स्त्रियेचे वचन एकोनी, विप्र राहिला निचिंत मनी. ऐसा काही काळ क्रमोनी, होती तया ग्रामांत. वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. दैवशे करुनी, पंचत्वा पावला परियेसा. मग पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपुले उदर भरी, येणेपरी जीवित्व रक्षी. विप्रस्त्रियेचा पुत्र देखा, विवाहायोग्य झाला निका. निंदा करीती सकळिका, मतिहीन म्हणून या. कन्या न देती तयासी कोणी, म्हणती काष्ठे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी, उदर भरी येणे विद्ये. समस्त लोक म्हणती त्यासी, तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी, अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पितयाचा आचार, ख्याती असे 4 राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र, त्याचे पोटी अवतरलासी. बोल आणिलासी तुवा पितरांसी, घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागोनी उदर भरीसी, लाज कैसी तुझ न वाटे. जन्मुनिया संसारी, काय व्यर्थ पशुचिये परी. अथवा गंगेत प्रवेश करी, काय जन्मोनी सार्थक. ऐसे एकोनी ब्रह्मचारी, दुःख करीत नाना प्रकारी. मातेसी म्हणे ते अवसरी, प्राण त्यागीन मी आता. निंदा करीती सर्वही मज, असोनी देह कवण काज. पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी. एकोनी पुत्राचे वचन, माता करी चिंता गेहन. शोकदुःखे करून, विलाप करी ते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात.
तेथे देखिले जगदुद्धरीत, श्रीपाद योगी स्नान करिता, जाऊनी दोघे लागती चरणी, विनविता ती कर जोडुनी, वासना असे आमुचे मनी, प्राण त्याजावा गंगेत, निरोप द्यावा जी आम्हांसी, सद्ती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी, म्हणूनी विनवितो कृपासेधू, एकोनी विप्रसतीचे वचन, पुसती श्रीपाद कृपायमान, का संकटी तुमचे मन, त्यजिता प्राण काय निमित, विप्रस्त्री तया वेळा, सांगतसे दुःखा सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकाते, पुत्रावीण कष्ट भारी, अनेक तीर्थे पादचारी, केले व्रत पूजा जरी, सकळ देव आराधिले, व्रते उपवास सांगो किती, करीते झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन, वेदशास्त्र संपन्न, पती माझा होता ब्राह्मण, त्याची पोटी झाला हीन, मंदमती दुरात्मा हा, कृपा करी गा श्रीपाद यती, जन्मोजन्मी दैवगती, पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगावा, कृपासागर दैन्यहरण, म्हणूनी धरिले तुझे चरण, शरणागताचे करावया रक्षण, आलासी आजी कृपासेधू, जन्मून या संसारी, कष्ट केले नानापरी, न देखेची सौख्य कुसरी, परी जाहले पुत्र न राहती, वाचोनिया हा एक सूत, शेळीचे गळा स्तन लोंबत, वृथा जन्मला म्हणत, विनवीतसे श्रीगुरुसी, देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावणे, जैसा पूज्य तू जगत्रयासी, सकळ लोक जैसी वंदिती, ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती, उपाय सांगा श्रीगुरु यती, म्हणूनी चरणा लागली, त्याचेनी माते उद्धारगती, मागुती न होय पुनरावृत्ती, पितरा सकळा स्वर्गप्राप्ती, लाधे ऐसे निरोपावे, वासना असे माझे मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहो नयनी, पूज्यमान समस्तांसी, एकोनी तियेचे वचन, सांगती कृपा भक्ती पाहोन, करी वो ईश्वराराधन, पुत्र होईल श्रीहरीसा, गवळियाचे घरी देखा, कृष्ण उपजला कारणिका, व्रत केले गवळी ऐका, ईश्वराची आराधना, तैसा तू आराधी ईश्वर, पुत्र पावशील हा निर्धार, तुझा मनोरथ साचार, पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती, विप्रस्त्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत आचले गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजप्रती, तैसेच व्रत करीन आपण, म्हणूनी धरी सद्गुरुचरण, कृपामूर्ती सद्गुरु जाण, सांगता झाला ते वेळी, म्हणती श्रीपाद यती तिहेसी, ईश्वर पूजी हो प्रदोषी, मंध्वारी तू विशेषी, पूजा करी भक्तीने, पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंदपुराणी, कथा सांगेन ऐकानी, म्हणती श्रीगुरु तिहेसी, एकोण श्रीगुरुचे वचना, संतोषली विप्रांगना, पुढती घाली लोटांगणा, तया श्रीपाद श्रीगुरुप्रती, विप्रस्त्री म्हणे स्वामीसी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णा एस, आपण केलिया पूजा जरी, फळ पावेन निर्धारी, पूर्वी कवणे परी, विस्तारावे दातारा, श्रीगुरु सांगती तिहेसी, सांगेन ऐक एकचित्तेसी, उज्जनी नाम नगरीसी, जाहले विचित्र पर्येसा, तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मप्रायण, त्याचा सखा असे प्राण, मनभाद नामे पर्येसा, सदा ईश्वरभक्ती करी, नाना प्रकारे अपरंपारी, भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक, कोटी सूर्यांचा प्रकाश, माणिक शोभे महासरस, कंठी घालिता महाहर्ष, तया मणी भद्ररायासी, तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होय लोह पाषाण, तेज फाकले ज्यावरी जाण, ते कनक होय पर्येसा, जे जे चिंतित मानसी, ते पावत त्वरितेसी, ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती, इष्टत्वे मागती किती एक, मागो पाठविती ते माणिक, बलात्कारे इच्छिती एक, राजे वांछिती पर्येसा, म्हणती विक्रय करुनी देखा, आपणा द्यावे ते माणिका, जरी न देशी स्वाभाविका, तरी युद्धालागी येऊ म्हणती, राजे समस्त मिळोनी, पातले नगराते उज्जनी, अपार सैन्य मिळवुनी, वेढिले तया नगरासी, ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजनासी, शंका न धरिता मानसी, एकचित्ते पूजितसे, महाबळेश्वर लिंगासी, पूजा करी तो राजा हर्षी, गवळियाचा कुमार पहावयासी, आला तया शिवालया, पूजा पाहोनी शिवाची, मुले म्हणती गवळियांची, खेळू चला आम्ही असेची,
लिंग करुनी पूजो आता, म्हणोनी विनोदे करुनी, आपुले गृहासन्निधानी, एकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय, पाषाणाचे करुनी लिंग, पूजा करीत बाळके चांग, नानापरीची पत्री सांग, कल्पिली तेथे पूजेसी, षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती, गोपकुमार तये वेळी, गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रांते नेती बोलावुनी, भोजनाकारणे म्हणोनी, गेले सकळही बाळक, त्यातील एक गोपीसूत, लिंगभुवन न सोडीत, त्याची माता जवळी येत, मारी आपुले पुत्रासी, म्हणे कुमारा भोजनासी, चाल गृहासी झाली निशी, काही केल्या न जाय पर्येसी, तो गोपकुमारक, कोपे करुनी ते गवळीणी, मोदी पूजा खेळ अंगणी, पाषाण दूर टाकुनी, गेली आपुले सदनासी, पूजा मोडिता तो बाळक, प्रलाप करी अनेक, मूर्छा येऊनी क्षणिक, पडिला भूमी अवधार, लय लावुनी लिंगस्थानी, प्राण त्यजो पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला शूलपाणी, तया गोपसुताकारणे, शिवालय रत्नखचित, सूर्यासमान प्रभावंत, लिंग दिसे रत्नखचित, जागृत झाला तो बाळ, निजरूप धरी गौरीरमण, उठवी बाळ करी धरून, वर माग म्हणे मी झालो प्रसन्न, देईन जे वांछिसी ते, बाळके नमिले ईश्वरासी, कोप न करावा मातेसी, पूजा बिघडली तव प्रदोषी, क्षमा करणे म्हणसे, ईश्वर भोळा चक्रवर्ती, वर दिधला बहुप्रीती, प्रदोषसमयी पूजा देखती, गवळीणी होय देवजननी, तिचे पोटी होईल सूत, तोची विष्णू अवतार ख्यात, न करी पूजा पाहिली म्हणत, पोशील आपुले पुत्रासी, जे जे मानसी तू इच्छिसी, पावेल ते ते धरी मानसी, अखिल सौख्य तुझिया वंशासी, पुत्रपौत्रेसी नांदसील, प्रसन्न होवोनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळिया घरी याची परी, कोटी सूर्यप्रकाश, शिवालय दिसे अतिसुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा, आले होते परराष्ट्रराजे, विस्मय करीती चोजे, सांडुनी द्वेष बोलती सहजे, भेटू म्हणती रायासी, पाहे या पवित्र नगरांत, सूर्य झाला असे उदित, राजा असे बहुपुण्यवंत, ऐसियासी विरोध न करावा, म्हणोनी पाठविती सेवकासी, भेटू म्हणती रायासी, राजा बोलवी तयांसी, आपुले गृहासी नगरांत, इतुके होता ते अवसरी, राजा पुसतसे प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय पावला केवी सूर्य, राजा चंद्रसेन सहित, पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम, येणेची परी गवळ्याचे सदन, अतिरम्य विराजमान, पुसता झाला आपण, तया गवळी कुमारकाते, सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळियांत राजा तू म्हणत, देती नानादेश संपदा, निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनिप्रदोष पूजा सफळ, भय कैचे तया राजा, गवळी कुमार येऊनी घरा, सांगे माते सविस्तरा, पुढे येईल तुझ्या उदारा, नारायण अवतरोनी, ऐसा ईश्वरे दिधला वर, संशय न करी तू निर्धार, संतोषला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषाची, मोडिली पूजा म्हणोनी, म्या विनविला शूलपाणी, क्षमा करुनी घेतले म्हणोनी, सांगे वृत्तांत मातेसी, ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोषपूजने तया फळला, श्रीपाद सांगती तया वेळा, विप्रस्त्रिये कारणे, तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मजसरी, संशय सांडुनी निर्धारी, शनिप्रदोषी पूजी शंभू, ऐसे म्हणोनी श्रीपाददेव, चक्रवर्ती भोळा शिव, विप्रस्त्रियेचा पाहोनी भाव, प्रसन्न होत तयावेळी, बोलावुनी तिचे कुमारासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान जाहले तत्काळेसी, त्रिवेदी झाला तो ब्राह्मण, वेदशास्त्रादी तर्कभाषा, म्हणता झाला अतिप्रकाशा, विस्मय झाला असे सहसा, विप्र म्हणती आश्चर्य, विस्मय करोनी विप्रवनिता, म्हणे ईश्वर हाची निश्चिता, कार्याकारणे अवतार होता, आला नरदेह धरोनी, पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडला आम्हा हा निश्चित, भेटला असे श्रीगुरुनाथ, म्हणोनी नमिती क्षणोक्षणा, म्हणे ईश तुची होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी, मिथ्या नोहे तुझे वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा, ऐसा निश्चय करोनी, पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोषपूजा अति गहनी, करी श्रीपादरायासी,
पुत्र तिचा झाला ज्ञानी, वेदशास्त्रार्थ संपन्नी, पूज्या जाहला सर्वांहुनी, ब्रह्मवृंद मानेत, विवाह झाल मग यासी, पुत्रपौत्री नांदे हर्षी, श्रीगुरु कृपा होय ज्यासी, ऐसे होय उधारा, ऐसा श्रीगुरु कृपावंत, भक्तजना असे संरक्षित, ऐक शिष्या एकचित्त, नामधारका श्रीमता, नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी, पर्येसा समस्त हरनिशी, म्हणे सरस्वती गंगाधरू, इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रदोषव्रत महात्म्य कथन नाम अष्टमोऽध्यायः। श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 115। श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।